नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या IBC इन्स्टिट्यूट नाशिकच्या या चॅनलवर, जिथे आपण स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो। ऑफलाईन स्वरूपात आपल्या बॅचेस चालतात, ऑनलाईन स्वरूपात ही विद्यार्थ्यांची मदत करण्याचा हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न, ज्यामध्ये आजचा टॉपिक असणार आहे पर्सेंटेज। या पर्सेंटेज टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न जे विचारलेले आहेत, जे प्रश्न तुम्ही आता बघाल ते प्रश्न वेगवेगळ्या एक्झामिनेशनसाठी विचारले गेलेले आहेत। हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधनं घेतलेले प्रश्न, पण हा गैरसमज करून घेऊ नये की हे फक्त ह्याच परीक्षांना विचारले जातात, असं बिलकुल पण नाही आहे। हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे कॉमनली बऱ्याच एक्झामिनेशनसाठी विचारले जातात। पर्सेंटेज टॉपिकमध्ये मुळात आपल्याला जे शिकायला हवं ते ह्या प्रश्नांमध्ये शिकायला मिळणार आहे। म्हणून यांना आपण ह्या परीक्षांचा संदर्भ जरी असला तरीसुद्धा फक्त ह्या परीक्षांपुरतं न बघता तुम्ही ज्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत आहात त्याही सर्व एक्झामिनेशनमध्ये हे विचारले जातीलच, ज्यामध्ये महाजेनको, महाट्रान्सको, MECBच्या एक्झाम्स असतील, त्या व्यतिरिक्त पोलीस भरती असेल, आर्मी असेल, IBPSच्या एक्झाम असतील, क्लर्कच्या असतील, POच्या असतील, अशा बऱ्याच एक्झामिनेशन्स ज्या एक्झामिनेशनमध्ये गणित हा विषय असतो तिथे पर्सेंटेज हा नक्की असतो। तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न अतिशय सोपा, काय विचारलं गेलं आहे? एक दूधवाला दुधामध्ये 80% भेसळ करतो। दूधवाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल? म्हणजे जे आपण दूध घेतो आहे त्या दुधामध्ये मुळातच भेसळ 80% आहे, म्हणजे 20% हे खरं दूध आहे, बाकी इतर ते पाणी टाकलेलं असणार आहे। त्यामुळे जे 80 लिटर दूध मला मिळालं आहे जे भेसळयुक्त आहे, त्या भेसळयुक्त दुधामध्ये फक्त 20% हे खरं दूध असणार आहे। त्यामुळे 20 × 20, 20 × 5 = 100 आणि 5 इकडे भाग दिल्यानंतर 5 × 5 आणि 5 = 30, अशा पद्धतीने फक्त 16 लिटर हे आपल्याला प्युअर दूध मिळणार आहे। तर प्युअर लिटर जे असणार आहेत ते फक्त 16 लिटर असणार आहेत। परत एकदा मी प्रश्न रिपीट करतोय विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या। आपण काय काय केलं होतं? ह्या दुधामध्ये 80% भेसळ आहे असं सांगण्यात आलं होतं। त्यामध्ये 80 लिटर दूध तुम्ही ते भेसळयुक्त घेऊन आला होतात। त्यामध्ये तुम्हाला प्युअर दूध किती आहे ते विचारलेलं आहे। इथे तुमच्याकडे 80 लिटर हे दूध होतं। या 80 लिटरमध्ये 20% फक्त प्युअर दूध असणार आहे याची कल्पना आपल्याला आलेली असेल, कारण की 80% भेसळ म्हणजे 80% पाणी ओतलेलं असणार आहे, 20% हे फक्त खरं दूध असणार आहे। म्हणून आपण ह्या 80चे 20% शोधलेत, जे 20 × 20 आणि 20 × 5 = 100 अशा स्वरूपात आलं आहे। 5 इकडे 80ला भाग दिल्यानंतर 5 × 5 आणि 5 = 30, अशा पद्धतीने आपल्याला प्युअर दूध जे आहे ते 16 लिटर अशा प्रमाणात मिळतं। चला, तर हा प्रश्न कळाला असेलच। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। छान छान प्रश्न आहेत, त्यामुळे सर्व प्रश्नांकडे व्यवस्थित बारकाईने लक्ष द्या। ज्या काही अडचणी असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकतात, तुम्हाला त्यावर नक्की रिप्लाय मिळेल। दुसरा प्रश्न दिला आहे, एक गावात 4000 पुरुष तर 3000 स्त्रिया राहतात। गावातील एकूण 40% लोक हे निरक्षर असल्यास साक्षरांची संख्या किती? सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला इथं एकूण किती लोक आहेत? 4000 पुरुष आणि 3000 स्त्रिया, म्हणजे 4 आणि 3 7000 लोक राहतात। आणि ह्या 7000पैकी 40% लोक निरक्षर आहेत आणि त्यांनी साक्षर लोकांची संख्या विचारली आहे। जर 40% लोक हे निरक्षर असतील तर साक्षर म्हणजे शिक्षित लोक किती असणार आहेत? 60% हे शिक्षित लोक असणार आहेत। म्हणजे आपल्याला 60% हा आकडा शोधायचा आहे। त्यामध्ये बघा काय काय आपल्याला कॅन्सल करता येतं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 100चे हे 2 शून्य, हे 2 शून्य गेलेत आणि उरलं आपल्याकडे 70 × 60, ज्याचा गुणाकार केल्यावर 6×7 = 42 आणि हे 2 शून्य, म्हणजे आपल्याकडे साक्षर लोकांची संख्या 4200 इतकी आहे। परत एकदा बघूया, आपल्याला जे सांगण्यात आलं होतं, जिथे तुम्हाला सांगण्यात आलं होतं की 4000 पुरुष आहेत, 3000 स्त्रिया आहेत, म्हणून आपण एकूण संख्या 7000 अशी घेतली। या 7000पैकी 40% लोक हे निरक्षर आहेत,
तर 60% लोक हे साक्षर आहेत आणि आपल्याला साक्षर संख्या शोधायची होती. म्हणून ह्या 7,000चे 60% आपण शोधले. 7,000चे 60% टक्के म्हणजे डिवाइड बाय 100. 00 कॅन्सल झालेत, उरले 70 गुणिले 60 आणि अशा पद्धतीने हे उत्तर आलं 4,200. चला मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न अतिशय सोपा. एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले आहेत. 20% विद्यार्थी इंग्लिशमध्ये नापास झाले आहेत व 10% विद्यार्थी दोन्हीही विषयात नापास झाले आहेत. तर 2 विषयात घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत? आपल्याला नापास झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल माहिती दिलेली आहे आणि आपल्याला उत्तीर्णांची संख्या म्हणजे पास झालेल्या लोकांची संख्या आपल्याला सांगायची आहे. यात एक सोपी आयडिया सांगतो तुम्हाला की कशा पद्धतीने करता येईल. सगळ्यात पहिले जे इंग्लिशमध्ये नापास झालेले विद्यार्थी आहेत, गणितात नापास झालेले विद्यार्थी आहेत ते घ्या 30%. जे इंग्रजी विषयात नापास झालेत त्याची बेरीज करा आणि त्यातनं दोन्हीही विषयात नापास झालेले विद्यार्थी वजा करा. म्हणजे तुम्हाला इथे एकूण जे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांची संख्या कळेल. 30 आणि 20 50 होतात. 50 वजा 10 40 होतात. म्हणजे 40% लोक हे दोन्ही विषयात नापास झालेले आहेत. दोन्ही विषयात नाही म्हणतायत, कुठल्या ना कुठल्या विषयात नापास झालेत, कारण की दोन्ही विषयात नापास झालेल्यांची संख्या 10% होती. इथे जे आपल्याला मिळालं आहे हे असे विद्यार्थी आहेत जे कुठल्या ना कुठल्या विषयात नापास झालेले आहेत. तर त्यांना दोन्हीही विषयात पास झालेले उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हवे होते. आपल्याकडे टोटल विद्यार्थी संख्या 100 होती. 100% म्हणूया आपण. त्यामधून 40% विद्यार्थी हे कुठल्या ना कुठल्या विषयात नापास झालेले असल्यामुळे यात आपल्याला 60% विद्यार्थी जे दोन्हीही विषयात पास झालेले आहेत हे आपल्याला इथे अंक मिळतात. सो उत्तर असणारे ऑप्शन नंबर 4 60%. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. परत एकदा छान एक नवीन प्रश्न ज्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं आहे बघा. 200 रुपयाच्या वस्तूची किंमत 20% वाढवली आणि वाढलेली किंमत 20% घटवली तर वस्तूची शेवटची किंमत किती? अतिशय सोपा प्रश्न. यात सुरुवात तुम्हाला 200 रुपयापासून करायची आहे. 200 रुपये 20% वाढवले म्हणजे लिहिताना 100 वरती 120 लिहिणं आवश्यक आहे, कारण की वाढवलेली संख्या टक्क्यात असल्यामुळे टक्के म्हणजे 100 आणि जे 20 वाढलेत ते 100 वाढलेत म्हणजे 120 लिहावे लागतील. आणि ही जी आता मिळाली आहे ही वाढलेली संख्या आहे. हिला 20% घटवली असल्यास म्हणजे कमी केली असल्यास म्हणजे 100त 20 कमी करायचे आहेत 80, तर मिळणारी नवीन किंमत काय हा तुम्हाला एक साधासा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये 0 कॅन्सल होतात. हे एक 0, हा एक 0, हा एक 0 आणि हा एक 0. म्हणजे आता आपल्याकडे उरलेला आहे 12 दुणे 24 आणि 24 गुणिले 8. 8 चोक 32, 3 हाताला गेले तर 8 दुणे 16 आणि 3 19. म्हणजे अशा पद्धतीने जी उरलेली रक्कम आहे ती 192 रुपये असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. छान प्रश्न असणार आहे नक्कीच. फक्त व्यवस्थित व्हिडिओ बघू नका. व्हिडिओ बघत असताना जेव्हा तो प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळी तुम्हाला व्हिडिओ पॉज करून तो प्रश्न पहिले स्वतः सोडून बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर माझं सोल्युशन बघायचं आहे, ज्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. जे काही चुका होतात त्यातनं शिकायला मिळेल, योग्य सोल्युशन मिळेल आणि तुम्ही प्रयत्न केल्याचं समाधान मिळेल. प्रश्न आहे, एका गावाच्या लोकसंख्येत 5% वाढ होऊन ती 81,190 रुपये, रुपये नाही येते, लोकसंख्या असल्यामुळे 8,190 इतकी लोकसंख्या झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? तर सुरुवात आपल्याला आधीच्या लोकसंख्येपासून करायची आहे. आधीची लोकसंख्या माहीत नाही त्यामुळे तिला x म्हणूया. जी आधीची लोकसंख्या आहे ती सगळ्यात पहिले वाढली. कितीने वाढली बघा, 5% दरवर्षी वाढते तर ती 105 झाली. त्यानंतर परत अजून एका वर्षानंतर नाही, इथे एकाच वर्षाचा प्रश्न असल्यामुळे एकाच वर्षासाठी करायचं आहे.
जर अजून एखादा वर्ष असता तर मी परत एकदा ॲज कम्पेअर टू 105 लिहिलं असतं जर 2 वर्षांचा विषय असता तर. पण हा विषय फक्त एकच वर्षाचा आहे आणि आपल्याला हे सांगितलं गेलं आहे की ती एका वर्षानंतर वाढ होऊन इतकी झाली आहे. तर ही आधीची लोकसंख्या, त्यात तुमचे 5% लोकसंख्या वाढते आहे, त्यात 5% लोकसंख्या वाढल्यानंतर ती 8,190 झालेली आहे. मग आपल्याला हे समीकरण सोडवावं लागेल आणि एक्सची किंमत शोधावी लागणार आहे. तर एक्सची किंमत शोधण्यासाठी या समीकरणाचा वापर करूया. पहिले 5ने डिवाईड करू आपण. 5 दुणे 10 आणि 0, 5 दुणे 10 आणि 5 एका 5. आणि आता आपल्याला ह्या 21ला इकडे भागावं लागणार आहे. 21ने जर भागलं आपण तर बघा मित्रांनो, 7ने भागूया. 21ने पूर्ण मोठा भागाकार करण्याऐवजी 7 त्रिक 21, 7 एका 7, 1 उरलाय, 7 एका 7, मग उरले 4, 7 7 49, म्हणजे परत 3ने भाग देता येऊ शकतो. 3 त्रिक 9 आणि 3 9 27, म्हणजे एक्सची किंमत जी आपल्याला मिळणार आहे ती 39 गुणिले 20 करून मिळणार आहे. दोघांचा गुणाकार करा. 9 दुणे 18, 3 दुणे 6 आणि 1 7, म्हणजे आपल्याला एवढी संख्या मिळते. इथे एक शून्य द्यायचा राहिलेला आहे, त्यामुळे तो शून्य इथे पण येईल. म्हणजे उत्तर असणार आहे 7,800. ही आधीची लोकसंख्या होती जी 5%ने वाढल्यानंतर काय झाली होती, 8,190 झालेली होती. तर अशा पद्धतीने हा लोकसंख्येचा प्रश्न खूप कॉमन प्रश्न आहे, बऱ्याच एक्झाम्सला विचारला जातो, त्यामुळे याचा सराव असणं फार गरजेचं आहे. हा पुढचा प्रश्नही ह्याच स्वरूपातला लोकसंख्येचाच, जसं मी सांगितलं, महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच एक्झाम्सला विचारला जातो. व्यवस्थित लक्ष द्या. एका गावाची लोकसंख्या 4,000 आहे, ती दरवर्षी 10%ने वाढते, तर 2 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल? एकदम साधारणसा प्रश्न. तर आपल्याला इथे देताना आधीची लोकसंख्या 4,000 ही दिलेली आहे आणि 10%ने वाढते, तर 2 वर्षानंतर म्हणजे नंतरचं शोधायचं आहे. जसं मी मागच्या प्रश्नात तुम्हाला एक अंदाज दिला होता की 2 वर्ष असले तर काय करायचं, इथं तेच करणार आहे. 100 ही टक्के असल्यामुळे 100त 10% वाढल्यामुळे 110 लिहिणं आवश्यक आहे. परत एकदा 110च असणार आहे, कारण की 2 वर्ष सलग जी आहे ती वाढ होते आहे, त्यामुळे मग इथे आपल्याला 2दा ते लिहिणं आवश्यक आहे. आणि यानंतर ती काय बनणार आहे हे आपल्याला शोधायला सांगितलं आहे. यात जे जे कॅन्सल करता येईल ते आपण करणार आहोत. 0 0 कॅन्सल झालेत, 1 0 हा, 1 0 हा, 1 0 इथे आणि 1 0 इथे कॅन्सल करूया. मग आपल्याकडे जे उरलं आहे ते 11 गुणिले 11 म्हणजे 121 आणि हा 1 0, त्या व्यतिरिक्त गुणिले 4 करून आपल्याला 2 वर्षानंतरची लोकसंख्या मिळणार आहे. सो उत्तर असेल 4,840, जे पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतं आहे. लोकसंख्येचे प्रश्न हे फार कॉमन असल्यामुळे हे प्रश्न व्यवस्थित करा मित्रांनो. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा. परत एकदा लोकसंख्या नाही पर मतदानाची संख्या याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. जेमतेम सर्व प्रश्न हे सारखेच असतात. यामध्ये सुद्धा आपल्याला काही वेगळं करायचं आहे असं वाटत नाही. बघूया. मुळात हा प्रश्न त्यापेक्षाही सोपा आहे. वेगळं तर सोडा, खूप सोपा प्रश्न आहे. रामपूर गावातील 5,209 मतांपैकी एवढे पुरुष आणि एवढ्या स्त्रियांनी मतदान केले, तर त्या गावात किती मतदारांनी मतदान केले नाही असं विचारलं आहे. तर पूर्ण जी लोकसंख्या होती ती 5,209 होती. त्यापैकी 1,405 आणि 1,300 ज्या महिला होत्या यांनी मतदान केलेले नाही. मतदारांपैकी एवढ्या मतदारांनी मतदान केले. ओके, तर केल्याबद्दल दिलेलं आहे. तर हे 5, हे 7 म्हणजे 2,705 लोकांनी मतदान केलं, तर किती लोकांनी मतदान केलं नाही हे विचारतायत. म्हणजे आपल्याला 2,705 वजा करावे लागतील. इथे 4, इथे 5 आणि इथे 2. म्हणजे ज्यावेळी आपण टोटल मतदारांपैकी
ज्यांनी मतदान केलं आहे ते वजा केले, तर मतदान कोणी नाही केलं हे आपल्याला कळणार आहे. आणि इथे ऑप्शन नंबर 1मध्ये आपल्याला ते स्पष्ट दिसतं आहे की केलेलं उत्तर बरोबर आहे. त्यामुळे लॉजिक व्यवस्थित समजून घ्या. खूप मोठं लॉजिक नाही आहे, पण बरेच जण इथेही गोंधळतात की काय करावं, यात वेळ वाया जातो. हा वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला अशा भरपूर प्रश्नांना सॉल्व्ह करावं लागणार आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, सुंदर, अतिशय सुंदर प्रश्न. भरपूर एक्झाम्समध्ये हा प्रश्न कॉमनली विचारला जातो, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या की काय विचारलं गेलं आहे आणि त्यासाठी आपण काय करणार आहोत. राम आणि श्याम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे होते. रामला एकूण मतांच्या 30% मते पडली, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. बरं मला सांगा, जो राम हा संदर्भ दिलेला आहे, या रामला 30% जर मतं पडली आहेत, तर श्यामला किती टक्के मतं पडली असतील? साहजिक आहे 70%. उरलेली जी मतं असतील 100%पैकी ती श्यामला मिळाली असतील. या दोघांमध्ये फरक जर तुम्ही बघत असाल तर ह्या दोघांमध्ये जो फरक आहे तो तुम्हाला 40चा दिसून येईल. म्हणजे 40% या दोघांच्या मतदानातला फरक आहे आणि हा फरक इथे 260 म्हणून आपल्याला नमूद करण्यात आलेला आहे. 260 मतं कमी पडलेत दिसतंय आपल्याला. याला कमी पडलेत, याला जास्त आहेत. दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 40चा. 40 म्हणजे आपल्याला 260 हे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं असल्यामुळे तुम्हाला आता फक्त या निवडणुकीत किती जणांनी मतदान केले म्हणजे तुम्हाला 100% हा आकडा शोधायचा आहे. यासाठी काय करावं लागेल? यासाठी तुम्हाला हा उरलेला भागाकार करावा लागणार आहे. 0 कॅन्सल झालेत. बेदुणे 4, बेपंच 10, 2 इकडे भाग जाऊ शकतो. बेक बे, बेत्रिक 6 आणि 0 म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते 130 गुणिले 5 करून मिळणार आहे. 3×5 65 म्हणजे 650 लोकांनी तिथे एकूण मतदान केलेलं होतं. म्हणजे हे निवडणुकीचे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी विचारले जातात, पगारावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर ह्या प्रश्नाकडे एकदा बघू आपण की याला कशा पद्धतीने सोपं बनवता येईल. राजाचा पगार दरवर्षी 5% वाढतो. त्यांनी सांगितलं आहे की 2012मध्ये 20,000 पगार होता, तर 2014मध्ये म्हणजे 2012 नंतर 13, 14 अशा 2 वर्षानंतर तो पगार किती असणार आहे हे ते विचारता आहात. तर याच्यामध्ये सुरुवातीचा पगार जो दिलेला आहे त्यांनी 20,000, त्यामध्ये पहिल्या वर्षी 5% वाढ झाल्यामुळे 105, दुसऱ्या वर्षीही 5% वाढ झाल्यामुळे 105, अशा 2 वर्षानंतर तो पगार किती असेल हे त्यांनी विचारलेलं आहे. इथे 0 कॅन्सल होतील. उरलेला गुणाकार आपल्याला करायचा आहे. 105चा वर्ग काढणं फार सोपं आहे मित्रांनो. 5चा वर्ग 25 येतो आणि 10 गुणिले 11 करायचं आहे म्हणजे तुम्हाला 110 मिळेल आणि हे तुमचं वर्ग असणार आहे 105चा. यात गुणिले 2 करायचं राहिलं आहे, तर मी इथे ते करतो. 11,025 गुणिले काय करायचं आहे आपल्याला? गुणिले 2 करायचं आहे. म्हणजे 25 दुणे 50 आणि हे 220 म्हणजे इथे आपल्याला 22,050 एवढा त्याचा पगार आजचा हा मिळणार आहे. लोकसंख्येसारखाच प्रश्न असल्यामुळे गोंधळात पडू नका. पगार असो किंवा लोकसंख्या असो, जर लगातार वाढत होत असेल तर हे अशा पद्धतीने सोडवायचं असतं. पुढचा प्रश्न बघा, अतिशय सोपा प्रश्न. 40%चे 25%. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 25% म्हणजे 1/4 असतं. 20% शोधायचे आहेत आपल्याला. 20% शोधू आपण. अधिक 60चे 20% दिलेत, मग 20% पण काय असतात हे समजून घ्या. हे 20% म्हणजे 1/5 असतात. तर आपल्याला विचारलं आहे त्यांनी 40चा 1/4 अधिक 60चा 1/5. चला या गणिताला सोडवूया. इथे काय होणार आहे बघा, 4 आणि इकडे भाग जाईल. 10, 5 × 5, 5 दुणे 10 म्हणजे आपल्याकडे व्हॅल्यूज जे उरल्या आहेत 10 अधिक 12 म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल 22. अशा पद्धतीने
हे तुम्हाला सरळीकरणामध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे इम्पॉर्टंट आहेच. व्यवस्थित काळजीपूर्वक या प्रश्नांना सोडवा. अजून एक प्रश्न, 25%चे 25%, 25%चे 25% अधिक 15%चे 15%. बरं, मग करायचं काय आपल्याला? लिहायचं आहे. 25% म्हणजे काय? आत्ता मगाशी आपण बघितलं 1/4 चे 25%, चे म्हणजे गुणाकार, 25% म्हणजे परत 1/4 अधिक 15%चे 15%. मग आता ह्याची व्हॅल्यू जर माहीत नसेल तर 15% लिहा आणि त्याचे परत 15% लिहा, तरी काही हरकत नाही, तुम्हाला ते लवकर उत्तर मिळेल. इथे वरती 1 आणि इथे 4 चौक 16 अधिक इथे तुम्ही भागाकार केला असता तरी चाललं असतं. म्हणजे 5 त्रिक 15, 5 दुणे 10 आणि 0, 5 त्रिक 15 आणि इथे परत 20, 20 गुणिले 20 काय होतात? 400. 3 त्रिक किती होतात? 9. ते वरती आलेत. मग सध्या आपल्याला इथे जे मिळालं आहे त्याचा आपण एक तर तिरकस गुणाकार करूया किंवा यांचा लसावी घेतला तरी तुमचं काम होणार आहे. तर आपण लसावी घेऊया किंवा तिरकस गुणाकार करूया, दोघांपैकी जे तुम्हाला सोपं वाटेल. सध्या मी तिरकस गुणाकार करतो. 400 गुणिले 1 म्हणजे 400 येणार आहे आणि 16 गुणिले 9 तुमच्यासाठी 144 भागिले 16 गुणिले 400, 16 गुणिले 400. तर 16 चौक 64 आणि हे 2 शून्य. आता यांची बेरीज, ही उरलेली बेरीज करून घेऊ. यामध्ये आपल्याला दोघांची बेरीज जी मिळणार आहे ती मिळणार आहे 544 भागिले 6400. यात आपण 4ने भाग देऊ शकतो. 4 1 4, 4 त्रिक 12 आणि 4 सक 24, 4 1 4 आणि 4 सक 24 आणि 2 शून्य. परत आपण इथे भाग देऊ शकतो. 4 5 20, 4 चौक 16 आणि 2 शून्य. म्हणजे आता आपल्याला जे उत्तर मिळालं आहे ते 5 भागिले 400 असं मिळालं आहे. तर मी सध्या 4ने भाग देतो. 4 100, इथे 4ने भाग दिला तर 4 1 4, 1 उरला आहे, पॉईंट द्या, म्हणजे आपला 10 होईल. 4 दुणे 8 आणि 4 5 20 आणि खाली 100 असल्यामुळे आपल्याला हा जो डिजिट आहे, पॉईंट आहे, याला 2 अंक डावीकडे सरकवायचे, कारण की खाली 2 शून्य आहेत. 0.0 अजून 2 अंक सरकवला तर इथे आणि इथे 1 शून्य येणार आहे. म्हणजे हे उत्तर अशा स्वरूपात तुम्हाला मिळेल. माफ करा, लिहिलेलं इरेज झालं आहे, पण तुम्हाला उत्तराच्या जवळ तुम्हाला पोहोचवून दिलेलं आहे. फक्त तुमचं काम आहे की ते उत्तर आता प्रॉपरली शोधणं. मी परत एकदा हवं तर करून दाखवतो, कारण की इथे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे असं शक्यता आहे. 25%चे 25%, 25% म्हणजे 1/4, त्याचा 1/4 अधिक 15%चे 15%. आता याला सोडवत असताना 1/4 चौक 16 आलेलं होतं. इथे 5 त्रिक 15, 5 20, 5 त्रिक 5 20, 20चा वर्ग 400 आणि इकडे 3 त्रिक 9. म्हणजे आपल्याला पुढे कॅल्क्युलेशनमध्ये तिरकस गुणाकार हा 400 अधिक 9 सक 54 आणि 9 आणि 5 14 आणि खाली येणार आहे 16 चौक 64. नंतर आपण यांची बेरीज ही केलेली होती. यांची बेरीज वरती येणार आहे परत इरेज झाला आहे. जी बेरीज आहे ती येते 544 भागिले आणि नंतर यांचा भागाकार 4ने भाग देऊया. 4 1 4, नंतर 1 उरला, 4 त्रिक 12, 2 उरले, 4 सक 24, 4 1 4, 4 सक 24. नंतर इथे परत 4ने भाग जाईल. 4 चौक 16 हे 2 शून्य, 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16. नंतर आपण 4ने भाग देऊ. 4 100, 4 8 32 आणि 0.5
म्हणजे आता आपल्याकडे 8.5 भागिले 100 आलेला आहे. 100चा वापर मी तुम्हाला सांगितला, आधी काहीतरी मिस्टेक झालेली होती, हे व्यवस्थित करेक्शन आहे. 8.5 आणि खाली 100 म्हणजे 2 अंक डावीकडे सरकेल पॉईंट आणि उत्तर येईल तुमचं 0.0850. अशा पद्धतीने हे उत्तर मिळालेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. छान एक्झाम्पल आहे. परत एकदा या एक्झाम्पलमध्ये दीपकचा पगार सुरुवातीस 15% वाढवला, पण नंतर तो 20% कमी केला, तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती? मुळातच आपण म्हणूया की त्याचा आधीचा पगार 100 होता, त्या 100त 15% वाढले म्हणजे 115 आणि त्यानंतर 20% कमी झालेत म्हणजे 80. आता बघूया आपण की इथे वाढ किंवा घट काय झाली आहे. 100 कॅन्सल झालेत, 0 गेला, 5 दुणे 10, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 2 चौक 8 म्हणजे आपल्याला फायनल व्हॅल्यू 23 गुणिले 4 करून मिळणार आहे. 4 त्रिक 12, 4 दुणे 8 आणि 1 9 म्हणजे जो त्याचा 100 पगार होता तो आता किती झालेला आहे? 92 झालेला आहे. म्हणजे इथे 8% घट झालेली दिसते. व्यवस्थित हे गणित बघा. हेही प्रश्न फार प्रचलित असल्यामुळे हेही विचारण्याची शक्यता तेवढीच दाट आहे. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. एका घड्याळाची किंमत 1000 रुपये आहे. सुरुवातीला ही 30% वाढवली, नंतर त्या किमतीच्या 30% कमी केली, तर शेवटची किंमत काय? मगासारखंच एक्झाम्पल. 1000 ही किंमत असणार आहे ओरिजिनल, त्यामध्ये पहिले 30% वाढवली म्हणजे 130 आणि नंतर 30% घट केली म्हणजे 70. आता बघूया की हे कॅल्क्युलेशन करून काय मिळतं आहे. यात हे 2 शून्य, हा 1 शून्य, हा 1 शून्य, मग उरलेलं कॅल्क्युलेशन म्हणजे 130 गुणिले 7. मग आपल्याला इथे उत्तर मिळतं आहे 9391 910 आणि आपल्याला तोच प्रश्न विचारला गेलेला होता. फार बेसिक लेवलचे प्रश्न आहेत. यातनं तुमचं बेसिकही स्ट्रॉंग होतं आहे आणि हे प्रश्न विचारले गेलेले असल्यामुळे तुम्हाला असंही वाटणार नाही की हे फक्त इमॅजिनरी प्रश्न आहेत. बिलकुल नाही. हे सगळे विचारले गेलेले प्रश्न असल्यामुळे बघा किती साऱ्या एक्झाम्सला विचारले गेलेले प्रश्न आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नांना कुठेही कमी समजू नका. यांचा वापर आपल्याला बऱ्याच ठिकाणी करता येणार आहे. बेसिक तुमचं पक्का होण्यासाठी महत्त्वाचा वापर आहे. एका जंगलात 2 वर्षापूर्वी आंब्याचे 30,000 वृक्ष होते. दर साल दर शेकडा दरवर्षी 6% प्रमाणे वृक्षतोड झाली, तर आज त्या जंगलात झाडांची संख्या किती? जे आपल्याला दिलेलं आहे ते 2 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे. म्हणजे जे 30,000 आहेत ते 2 वर्षापूर्वीचे आहेत. यात 6% वृक्षतोड होते म्हणजे इथे 94 येणार आहे, परत 94 येणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शेवटची व्हॅल्यू विचारलेली आहे. मग यात जे जे कॅन्सल होत असेल ते आपण पहिले कॅन्सल करू. 2 शून्य, हे 2 शून्य, 94चा वर्ग घ्या तर 94चा वर्ग येणार आहे हां बरोबर. आणि गुणिले काय करायचं राहिलं आहे? 3 करायचं राहिलं आहे. तर गुणिले 3 केल्यानंतर साइन त्रिक 18, 1 चला 3 त्रिक 9 1 10, साइन त्रिक 18 आणि 1 19, 8 त्रिक 24 आणि 1 25 म्हणजे काही चुकतं आहे का आपलं? जस्ट अ मिनिट, एकदा चेक करूया आपण. साइन त्रिक 18 1 चला 3 त्रिक 9 1 10, 1 चला साइन त्रिक 18 1 19, 8 त्रिक 24 आणि 1 25. माझ्या मते आधीचंच कॅल्क्युलेशन काहीतरी चुकलेलं असेल. एकदा व्यवस्थित चेक करू म्हणजे आपल्याला कळेल. 94चा वर्ग म्हणजे वर्ग चुकलेला होता. 94चा वर्ग 36 आणि त्यानंतर हा असणार आहे. गुणिले 3 करायचं राहिलं आहे. साइन त्रिक 18, 3 त्रिक 9 1 10, 8 त्रिक 24 आणि 1 25
आणि इथे 8×3 = 24, 25, 26. हां, हे परफेक्ट आन्सर आहे. 94चा वर्ग चुकल्यामुळे तिथे गडबड झाली होती, मला आठवलं नाही. पण हा परफेक्ट आहे. आता ते ऑप्शनवरनं पण आपल्याला कळालं आहे. पुढच्या प्रश्नाचं बघूया आपण. पुढच्या प्रश्नामध्ये बघा, एका वर्गातील 20% विद्यार्थी मराठीत नापास झाले, 30% इंग्रजीत नापास झाले आणि दोन्ही विषयात 15% नापास झाले. मगाशी आपण असा प्रश्न सोडवला आहे. तर पास होणाऱ्यांची संख्या विचारत आहेत. मगाशी काय केलं होतं आठवतं आहे? 20%, 30% वजा 15 म्हणजे 50 वजा 15 म्हणजे इथे मिळेल 35% विद्यार्थी नापास झालेत. आणि आपल्याला विचारत आहेत पास होणाऱ्यांची संख्या. तर जसं आपण या आधीच्या एक्झाम्पलमध्ये केलं होतं, 100तनं 35 वजा केले की पास झालेले विद्यार्थी मिळतील आणि ते असतील तुमचे 65%. अतिशय सोपा. आपण ऑलरेडी असे प्रश्न सोडवल्यामुळे परत एकदा रिपीट करत नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, 80 लिटर दुधामध्ये 15% पाणी आणि 120 लिटर दुधामध्ये 5% पाणी आहे. तर दोन्ही दूध एकत्र केल्यास मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती? सोपाच प्रश्न आहे. 80 लिटर दुधामध्ये 15% पाणी आहे, ते शोधूया आपण किती येतात. 5×3 = 15, 5 × 20, 20×4 = 80, 4×3 = 12, 12 लिटर पाणी आहे. 120मध्ये किती पाणी आहे ते शोधूया. 5% पाणी आहे म्हणजे 6 लिटर पाणी आहे. एकत्रित पाणी किती झालं आहे मित्रांनो? 12 आणि 6 18 पाणी झालेलं आहे. आणि त्यांनी काय विचारलं आहे? त्यांनी विचारलं आहे की दोन्ही दूध मिक्स केल्यास मिश्रणातील पाण्याचे प्रमाण सांगा. आपल्याला हे तर कळालं की 18 पाणी आहे. हे 18 पाणी 80 लिटर आणि 120 लिटर म्हणजे 200 लिटर दुधातील आहे. आणि हे आपल्याला शेकड्यात म्हणजे टक्केवारीमध्ये सांगायचं आहे. 0 गेलेत, 92 18 म्हणजे याच्यात 9% हे पाणी असणार आहे. हे इथे क्लिअर होतं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. असा प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेला आहे. एका गावाची लोकसंख्या सुरुवातीस 1000 होती. दरवर्षी 10% वाढ झाली म्हणजे 100त इथे 110 आणि 3 वर्षानंतरचं विचारत आहे म्हणजे परत 110, परत 110. 3 वर्ष असतील तर हे असं करावं लागतं. यात 0 कॅन्सल झाला, 1 हा कापूया, 1 हा आणि हा 1 गेला आहे. तर सर्वच 0 जेमतेम कॅन्सल झालेत. 11चा घन येतो 1331. अशा पद्धतीने ते आपल्याला खूप इझिली उत्तर मिळतं. याआधी आपले असे प्रश्न झालेले आहेत, परत एकदा रिपिटेशनची गरज नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात. सुंदर प्रश्न आहे मित्रांनो. चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात. अजयने 80 प्रश्न सोडवले व त्याला 140 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले होते? तर इथे बरोबर सोडवलेले प्रश्न आणि चुकीचे सोडवलेले प्रश्न, बरोबरासाठी तुम्हाला 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कापले जातात. इथे +4, इथे -2. आणि शॉर्टकट शिकवतो आहे, व्यवस्थित लक्ष द्या. तर 80 प्रश्न सोडवलेत आणि 140 गुण मिळालेत म्हणजे प्रत्येकी प्रश्नाला किती गुण मिळालं ते कळेल. 8ने भागूया. 8×1 = 8 म्हणजे आपल्याकडे उरतात इथे 6 पॉईंट. 8×7 = 56, 8×5 = 40 म्हणजे दोघां मिळून प्रत्येकी जे मिळालेत ते 1.75 मिळालेले आहेत. आता इथे आपण तिरकस वजाबाकी करतो याची याच्यासोबत, म्हणजे इथे 0.25 येणार आहे. याची याच्यासोबत मायनस करतो आणि ती इथे लिहितो म्हणजे 4तनं 1.75 गेले म्हणजे इथे 2.25 उरणार आहे. आता ह्या दोघांचा आपल्याला घ्यायचा आहे रेशो म्हणजे गुणोत्तर. आणि यांचं गुणोत्तर बघा काय येतं. पॉईंटनंतर इथे 2 डिजिट, इथे 2 डिजिट, पॉईंट कॅन्सल झालेत. 5×5 = 25, 5×4 = 20 आणि 5×5 = 25 आणि 5×1 = 5 आणि 5×9 = 45 म्हणजे गुणोत्तर जे मिळालं ते 1:9 मिळालेलं आहे. यातले हे जे बरोबर प्रश्न आहेत ते एकाच्या स्वरूपात होत आहे आणि हे कशापैकी होतं आहे? 9 आणि 1 10 पैकी. आणि सांगायचे किती पैकी आहेत? 80 पैकी. म्हणजे त्याने फक्त आणि फक्त 8
जे प्रश्न आहेत, एक मिनिट इथे सोडवताना एक छोटीशी चुकी झाली आहे, पण महागात पडणारी चुकी होती. मी तुम्हाला परत एकदा सांगतो. शब्द बदलणार नाही आहेत, फक्त कॅल्क्युलेशन बदलणार आहे. इथे तिरकसमध्ये यांची वजाबाकी करायची होती, तर -2 वजा 1.75 म्हणजे खरं तर हे 3.75 होणार होते. मी ते लिहिले नाहीत, त्यांची वजाबाकी केली, जे चुकीचं होतं. इथे त्यांची बेरीज होईल, कारण की जरी वजाबाकी करत असलो दोन्ही वजा असल्यामुळे त्यांची बेरीज होणार आहे. आणि इथे आधीसारखंच वजाबाकी होणार आहे 2.25. परत एकदा पॉईंटनंतर 2 अंक कॅन्सल होतील. 5ने भाग जाईल. 5 7 35, 5 5 25, 5 चौक 20 आणि 5 5 25. परत 5ने भाग देऊया. तो भागाकार इथे लिहितोय मित्रांनो. 5 1 5, 5 5 25 आणि इथे 5 9 45, 3 5 15 आणि 3 3 9. म्हणजे जे आपल्याला गुणोत्तर अपेक्षित होतं ते 5/3 होतं. त्यापैकी 5 हे बरोबर सोडलेले प्रश्न होते, कारण की इकडच्या साईडला हे बरोबराचं गुणोत्तर होतं 5. आणि कितीपैकी 5 आणि 3 8पैकी आणि उत्तर 80तलं द्यायचं आहे. म्हणजे आपले 50 प्रश्न जे होते ते काय होते, बरोबर होते. ठीक आहे. ते माझ्या चुकीमुळे इथे जी गडबड झाली ती व्यवस्थित बघा, की अशी गडबड साहजिकच आहे होणं, कारण की चिन्हांकडे लक्ष जात नाही. त्यामुळे ही चुकी झालेली होती. अशी चुकी तुम्ही परीक्षेत करू नका. पुढचा प्रश्न बघूया. एका गावाची लोकसंख्या. तर हे लोकसंख्येवाला एक्झाम्पल परत एकदा हे सारखंच एक्झाम्पल असल्यामुळे हे तुमच्यासाठी होमवर्क म्हणून ठेवतो. आणि जेही विद्यार्थी हे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी एकदा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून तरी हा प्रश्न सोडवावा. आणि ह्या प्रश्नाला ए असं नाव देऊन याचं उत्तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करावं, असं मला वाटतं. की तुम्हाला कॉन्फिडन्स येण्यासाठी म्हणून नक्कीच त्याचा एक फायदा होईल. परत एकदा हाही प्रश्न झालेल्या प्रश्नांपैकीच आहे. बघा किती साऱ्या एक्झामिनेशनसाठी विचारला आहे. तर हाही तुम्हाला होमवर्क म्हणून आहे. याला बी नाव देऊन याचं उत्तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. जर आत्ता तुम्ही व्हिडिओ बघताय पॉज करा, सोडवा, खाली कमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्या. आणि ज्यावेळी तुम्हाला शिकवलं जातं त्यावेळी तुम्हाला स्वतःही प्रयत्न करणं तितकं गरजेचं आहे. कारण की जे शिकवलं गेलं आहे ते कितपत कळालं हे तुम्हाला ते सरावानंतर कळतं. तर सरावासाठी चान्स दिला आहेच तुम्हाला. हा जो प्रश्न आहे हा मी सोडवून देतो. बघा प्रश्न. एका वस्तूची किंमत 25% वाढवली, त्यामुळे खप जो आहे तो 20% कमी झाला. म्हणजे 25% वाढवलीत तर 125 लिहावं लागतं, कारण की टक्क्यात वाढलेलं आहे. आणि जो खप आहे तो 20%ने कमी झाला, म्हणजे 100त 80 झालेलं आहे. बस आता आपल्याला याला सोडवायचं आहे. इथे 25 5 25 चौक 4 20 20 5 आणि 5 5 कॅन्सल झालं, म्हणजे उत्तर आपल्याला 1 म्हणून मिळालं. तर हे जे 1 उत्तर मिळालेलं आहे याच्यात बघा आपल्याला वस्तूची किंमत 25%ने वाढवली, याच्यात 20% तुमचा जो खप आहे तो कमी झालेला आहे. त्यानंतर जे आपण सोडवलं त्यामध्ये एक छोटासा भागाकार गडबडला आहे. इथे 5ने भाग द्यायचा होता, 5 2 10 0 आणि इथे येणार होतं, मी परत एकदा करून दाखवतो. बघा 25% वाढवली म्हणजे 100त 25% 125, 20% कमी झाली म्हणजे 100त 80. आता इथे भागाकार व्यवस्थित बघा. 25 5 25 चौक 4 20 आणि इथे 20 5 100. नाही, आधीचा भागाकारही बरोबर होता आणि इवन उत्तर पण बरोबर होतं. मला शंका होती म्हणून मी फक्त चेक केलं. इथे सगळं कॅन्सल झाल्यामुळे परत व्हॅल्यू जी मिळाली आहे ती 1, म्हणजे जी मूळ किंमत होती तीच आपल्याला मिळते. 1 म्हणजे काहीही फरक पडत नाही, हा त्याचा अर्थ असतो. हा व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न सोडवलेला आहे, फक्त सरावाची गरज आहे मित्रांनो. सराव मात्र व्यवस्थित करा. पुढचा प्रश्न बघा. एची किंमत सुरुवातीला 30%ने वाढवली. बरं, आधीची किंमत माहीत नाही आपल्याला,
ती 30% वाढवली. मगासारखाच प्रश्न 130 आणि नंतर 20% वाढवली, तर नंतर 120, 0 0 कॅन्सल करा, जे कॅन्सल होऊ शकतात. 13 गुणिले 12 156 होतात, भागिले 100 आलेलं आहे. मगासारखंच इथे उत्तर आता 1.56 मिळणार आहे. मूळ किंमत आपली 1 असते, आता ती काय झाली आहे 1.56, म्हणजे किती टक्क्याने वाढली आहे 56% वाढलेली आहे, हे इथे नमूद होतं. हे प्रश्न सरावानंतर अजून छान होतात. तुम्हाला सरावाची नक्की गरज आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. हे पास आणि नापासबद्दलचा जो प्रश्न आहे तोही आपला झालेला आहे. याला सी नाव देऊन याचं उत्तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मित्रांनो, हे तुम्हाला सराव करणं फार गरजेचं आहे. ॲक्च्युली आज माझा आवाज खूप खराब आहे, तब्येत खराब असल्यामुळे, तरीही मी व्हिडिओ बनवतो आहे. तर तुम्ही ठणठणीत असताना प्रश्नांची उत्तरं न सोडवणं हे कुठेतरी चुकीचं वाटतं. असं करू नका. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं करणं, सराव करणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे, माझ्यासाठी नाही. त्यामुळे उत्तरं सोडवा, कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, म्हणजे मलाही कळेल की अशा परिस्थितीत जी मेहनत मी घेतो आहे त्याला विद्यार्थ्यांकडनं किती दाद मिळते. एका वर्गातील विद्यार्थी मराठीत 20% नापास झालेत. हे परत एकदा त्याच प्रकारचा प्रश्न असल्यामुळे जर डी नाव देऊन इथे खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन केलं तर नक्की आनंद होईल. पुढचा प्रश्न नाही, हां सध्या पुरताचा शेवटचा प्रश्न आहे. 4 प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी ठेवलेत मित्रांनो. या 4ही प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत. खूप आनंद होईल जर तुम्ही ॲन्सर्स केलेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण की जसं ही गरज तुमची आहे इतरांचीही आहे, आणि ज्यावेळी तुम्ही इतरांची मदत करतात त्यावेळी जे समाधान मिळतं, त्यापासून जो रिझल्ट मिळतो, त्यापासून जे आपल्याला आंतरिक जे सुख मिळतं ते फार गरजेचं आहे, आणि ते तुम्हाला सक्सेसमध्ये नक्की कामाला येईल. कारण की ज्यावेळी आपण इतरांची मदत करतो त्यावेळी आपण इतरांच्या नजरेत वरती कुठेतरी येत असतो, आणि हे वरती येणं फार गरजेचं आहे. म्हणजे फक्त दवा की नहीं दुआ की भी ज़रूरत होती है. तो ये दुआ पाने के लिए ज्या लोकांना बेसिकपासून काही अडचणी असतील असे काही व्हिडिओज नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जणे त्यांची मदत होईल. सध्या निरोप घेतो, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा. सध्या रजा घेतो आहे, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.